हॅलो, गुड मॉर्निंग. झोपेतून उठले, सकाळचे 5:30 वाजलेत. अजून माझ्या डोळ्यातली झोप गेलेली नाही आहे. आणि एवढा लवकर एकदम हौसेने खुशीने उठायचं रिझन म्हणजे आज मी कोल्हापूरला जाणार आहे. मग चला ब्रश वगैरे करून मी आली आहे आणि पाणी पित होते. मग काय सांगत होते मी, आज कोल्हापूरला जाणार आहे म्हणून मी लवकर उठली आहे, कारण मिस्टरांना जेवण वगैरे करून ठेवून जायचं आहे मला. त्यासाठी लवकर उठावं लागलं. उठून असंच तर नाही जाऊ शकत. मिस्टर सोबत येणार असते तर उठून तसंच आम्ही गेलो असतो. मग त्यांना स्वयंपाक करून ठेवायचा होता म्हणून जरा लवकरच उठले. मग उठून पाणी तापायला ठेवलं. एकीकडे अख्खा मसूर कुकरला लावला. ते शिजेपर्यंत पीठ मळून घेतलं. पीठ मळून झाल्यावर कांदा टोमॅटो चिरून घेतला अख्खा मसूरची तयारी करायसाठी. आणि कांदा, बापरे, रडत रडत कांदा चिरला मी. खूप तिखट कांदा होता. आणि अजून मुलं वगैरे सगळे झोपलेच होते. मी लवकर उठून आवरत होते. बघा माझे डोळे लाल लाल भडक. कांदा चिरून ठेवला, टोमॅटो चिरून ठेवला, कोथिंबीर वगैरे सगळं घेतलं, कढीपत्ता सगळं फ्रीजमध्ये काढून एकदाचं चिरून ठेवलं. मग पाणी तापलं होतं म्हणून ते सगळं तयारी केली. अजून इथे कुकरची शिट्टी आता झाली होती. गॅस वगैरे बंद करून मी आंघोळीला गेले. त्याला हे शिजलं होतं. मग त्याच्या हवा जाईपर्यंत म्हणलं आंघोळ करून येऊ. आणि बाहेर दाखवते, बाहेर अजून अंधारच होता पडलेला. इथं आतमध्ये पिहू, व्योम आणि पिहूचे पप्पा तिघंही ढारढूर झोपले होते. 6 वाजायला आले होते. आमच्याकडे 5 मिनिट पुढे आहे. 6 वाजायचे होते अजून. मग मी आंघोळी करून आले. येऊन मग ह्यासनी उठवायला लागले. पिहूच्या पप्पाला पहिला, कारण ह्यांना टाईम लागतो बाथरूमला जाऊन याला ब्रश करायला म्हणून ह्यांना उठवत होते. मग इथे अख्खा मसूर शिजून तयार झाला होता. त्याची भाजी करून टाकली. मी काय प्रॉपर भाजीचा व्हिडिओ नाही दाखवते. इथे सगळं करून चिरून ठेवलंच होतं. मग पटकन अख्खा मसूरला फोडणी करून टाकून घेतली. ते तिकडं शिजत होतं तोवर इकडे चपात्या लाटायला घेतल्या. मग काही जास्त चपात्या करणार होते. 7-8 चपात्या त्यांच्यापुरत्या करून ठेवल्या. आम्ही काही खाऊन वगैरे आलो नाही. सकाळी काही जेवण ते जात नाही जास्त. मग इथे फटाफट चपात्या लाटून ठेवल्या त्यांना डब्याला. आणि आज फुल दिवसभर पुरतील एवढ्या चपात्या करून ठेवून आले मी. ते झाल्यानंतर एकीकडे चहाला ठेवलं. चपात्या करून झाल्या होत्या. मग परत आणि उठवायला गेले पिहूला आणि व्योम. अगं जायचंय की कोल्हापूरला आजीकडे. उठ उठ, तुला सोडून जाऊ. बघ मी आवरलंय, पटकन उठ. व्योम उठा उठा. गुड मॉर्निंग गुंडू. गुड मॉर्निंग पिल्लू. उठ उठ, लय छान आहे. व्योम उठला. व्योम आणि मी जातो, पिहूला नेत नाही. ए पिहू, ए रडत रडत उठला गुंडू माझ्या. तर रडत रडतच उठला होता व्योम. पिहूला वगैरे दूध चहा दिलं. चहा बिस्किट तिने खाल्ले, मी पण खाल्ले. व्योमचा हातपाय धुवून, पिहूच्या हातपाय धुवून त्यांना तयार केला. त्यांना काही आंघोळ घातली नव्हती. मी फक्त आंघोळ केलेली होती. ह्यांनी पण आवरले होते मला सोडून. काय घालायला गुंडू? काय घालायलास तू? तू चप्पल घालणार का शूज घालणार पिहू? बॅग रेडी. वी आर रेडी. तर मी तयार झाली. बॅग वगैरे भरलेली होती. आवरून आम्ही आंटींना वगैरे सांगून गाडीवरून गेलो. व्योम पिहू दोघं पण आळस देत गाडीवरून. ह्यांनी आम्हाला बस स्टँडला सोडायला आले होते. तिथे आम्हाला बसवून मग ह्यांनी रिटर्न आले. सगळ्या सामसूम एवढ्या पहाटे मी भरपूर दिवसांनी आत्ता उठले. मग आम्ही जायच्या टाईमपर्यंत ते रोडला कोणच नव्हतं. हे बेळगावचं बस स्टँड. इथे यांनी ATM मधून मला बससाठी पैसे काढून दिले. मग आम्ही बसमध्ये बसलो तर बस निघाली. त्यांना भेटायला पण मिळालं नाही. त्यांनी आम्हाला बसवले, ते गेले. बस चालूच झाली. मग तोवर तरी व्योम पिहू तरी केवढी शांतच असते, पण व्योम दमवतो. हे शंकेश्वरमध्ये 1 अर्धा तास पाऊण तास बस थांबली. आम्हाला तिथंच खूप बोर झालं. मग व्योम थोडा वेळ झोपला. थोडाच वेळ झोपला फक्त. बघा इथे झोपला. पिहू इकडे तिकडे बसेस बघत बसली होती. तिला चोकोज खायचे होते. मग तिला दिलं. मी चोकोज घेऊनच आले होते सोबत, त्यांना खायला लागते म्हणून तिला दिले. तोवर व्योम उठला. जरा पिहू व्योम खेळलेत. जरा असेच खेळलेत. काय काय बडबड चालू होती ह्याची पिहूची.
इथे लागला थोड्या वेळाने व्योम रडायला. बघा त्याची मज्जा रडताना. कसं रडायला? पाणी आलं की डोळा रडत रडत हसत 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 रडत चालू होतं त्याचं. रडणं हसणं सगळं एकदमच. कोल्हापूरच्या आम्ही जवळपास आलो होतो. कोगनोळी टोल नाका मे बी तिथे आम्ही आलो होतो. तिथे थोडासा व्हिडिओ केला. मग कागलच्या जवळ आल्यावर पप्पांना फोन करून सांगितलं आम्हाला न्यायला या म्हणून. व्योम इथे काय मस्ती करत होता. पप्पांना बोलले आम्ही एवढेच आहे, तुम्ही आमची यायच्या आधी तिथे न्यायला कावळा नाकाला येऊन थांबा म्हणून. मग पप्पा स्टँडलाच होते. मग पप्पा येऊन तिथे थांबले आमची वाट बघत. मग आम्ही कागलपासून येईपर्यंत पप्पा तिथे उभेच होते वाट बघत. आणि फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलो. पिऊ तरी खुशच आजोबांना बघून. व्योमला अजून एवढं नाही कळत, पण तो पण नंतर रिक्षात बसल्यावर मस्त खुश झाला होता. हा. आणि आम्ही घरी चाललो. आणि घरी कोणाला माहीत नव्हतं आम्ही आज यायला लागलो. ते येणार आहे माहिती होतं, पण कधी येणार आहे माहिती नव्हतं. मग घरात गेल्यावर सगळे शॉक, सगळ्यांचे शॉकिंग रिएक्शन. इथे काकडी दिसली जाता जाता. मग पप्पांना बोललं काकडी घेऊन या. मग पप्पा काकडी घेऊन आले. अर्धा किलो 1 किलो किती होती माहिती नाही मला. ते घेऊन आले खायला. तोवर पिऊला लॉलीपॉप पाहिजे. तिची काय मज्जा तिकडे आजोबांकडे आली. 2 कुणाला? यमला मला. तुला काय? इकडे बघ आजोबा इकडे गेलात तर. फायनली आम्ही पोचलो दारात. बसला बाई. तुम्ही मुद्दाम बघितलं नाही सगळं आम्हाला. खिडकीतनं बघितलेलं सगळ्यांनी. कसं काय सरप्राईज. शंकेश्वर मध्ये मी म्हणतो एवढं लांब जायचं म्हणून मी लोटायला लागले भाकरी. मला मी घरामध्ये माझं लावला. दे काय दे. मी आजोबा सोबत आप्पे खात बसलाय. मम्मी स्वतः आप्पे खात बसले. ही मामा आल्यावर लपून बसायचा प्लॅन करायला लागल्या. साक्षी काय करायला काय माहित नाही. मम्मीच्या हातची गरम गरम भाकरी खाणार. निवांत बसून बाहेर सुकून. कंटाळून आलोय आम्ही. हे दोघं काय करायला तिकडे. पिवळा चष्मा सापडला. गॉगल सापडला. पोकळ्याची भाजी, मेथीची भाजी करून ठेवली. हे आमची कशाची आहे ग. हे आप्पे नाश्त्याला केलं. या जेवायला. वाव. एक बघ गवार दाखव. चिंपांजी. शौर्य बाळ कसं आहे तुमचं? बरं आहे. बस त्यो काय काय सांगायला लागलाय. A few moments later. त्याचं लक्षच नाही. काहीच नाही म्हणून आम्ही मगापासून तेच वाट बघायला लागलोय. बघा ओळखतो की गुंडू कोण आलं रे? माहितच नाही. मामा घे की मला. बघ व्योम मामा. व्योम मामा आहे काय ओळखे नस का? असं का रे विसरलास ते मामाला 1 महिन्यात.
मामाकडे जा की. मामा ओळखलं नाहीस काय? लॉला आणले बघ मामाने. जा 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 जा. सगळ्यांना सरप्राईज दिलो फायनली. लॉला सगळे विचारायला लागले लगेच. चला आजचा ब्लॉग इथेच संपवते. बाय बाय.